हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग 11:15 वाजलेले आहेत। आणखीन कपडे धुवायचे आहेत, भांडी क्लीन करायचे आहेत, सगळी कामं माझी जिथल्या तिथे राहिलेली आहेत। काहीतरी एक्स्ट्राची कामं काढली ना सगळी रोजची कामं आपली राहून जातात। तसंच झालेलं होतं। आतापर्यंत किचनचं आवरलं, थोडेसे डब्बे पुसले, ते तर वरच्यावर मी पुसतच राहते कारण धूळ खूप येते। कारण घरच्या साईडला बांधकाम चालू आहे, ते धुळा खूप येतो। तिथं टाईल्स वगैरे घालत आहेत, ते मशनी जे आहेत चलत आहेत ना, त्यामुळे धूळ खूप येत आहे। खिडक्या बंद केले तरी पण येते, तर ते थोडं वरच्यावर मी पुसत असते, त्यामुळे थोडासा लेट मला प्रत्येक कामाला झालेला आहे। तर जी रोजची कामं होती स्वयंपाक पाणी ते आवरलेले, पण कपडे राहिलेले तर मी इकडं तिकडं कपड्याची शोधाशोध करत आहे। कारण जिथल्या तिथे कपडे असतात, इकडच्या रूममध्ये ह्या हँगरला तसेच कपडे राहतात, शोधून धुवायला घेते। कुठले धुवायचे कुठले धुवलेले आहेत सगळे साईडला काढून ठेवते, सगळं अस्तव्यस्त असतं। मग दिवसभर हीच कामं मी आवरत असते। एक वेळा जाजेपर्यंत सगळेजण घाई गडबड असते किचनमध्ये, मग जेवणं खाणं झालं सगळे जिकडल्या तिकडे गेले की मग मी माझ्या कामात लागत असते। सगळे कपडे काढून घेणं धुणं, तर आता सगळे कपडे अगोदर निरम्यात टाकणे आणि बाहेर नेऊन सगळे कपडे धुवणार आहे। आणि यांनाही फोन लावलेला होता, त्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आज येणार आहेत म्हणत होते। ट्रेन म्हणजे जी सकाळची होती ते मिस झालेली आहे, आता दुपारची ट्रेन पकडून येणार आहेत ते। तर बघूया आता रात्री कधी येणार काय नाही। गुरुवारचा दिवस आहे, उपवास आहे माझं, काही खाल्लं पिलं नाही आणखीन। तर बघूया आता नंतर काहीतरी दीपक घेऊन आला तर खाणारे। खरबूजही आणलेले आहेत, म्हणजे 3-4 खरबूज एकत्रच आणून ठेवलेले होते यांनी, तर नंतर खायला घेणारे। अगोदर जी माझी कामं आहेत ते करून घेते। बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे या वेळेमध्ये। तर अगोदर सगळे भांडीचे आहेत ना, म्हणजे कपडे निरम्यात टाकले भिजत राहतील तोपर्यंत मी भांडे सगळे क्लीन करून घेते। तर अगोदर सगळ्या भांड्याचं खरकटं काढून स्वच्छ धुवून घेते, म्हणजे कितीही भांडे असो आणि कमी जागेमध्ये आपल्याला छान व्यवस्थित क्लीन करता येतं। तिकडे आरचे ताट वगैरे सगळं मी घासायला घेतलेलं आहे, कारण चिकट होतं। प्रत्येक गुरुवार शुक्रवार मी लावत असते, त्यामुळे ते पण वरच्यावर क्लीन करावंच लागतं। तर सगळे भांडे क्लीन करून झालेले आहेत, स्वच्छ पुसून घेतलं किचन काउंट, तर झालेलं आहे किचनचं काम। तर बाबांचं जेवण खाणं झालं, तेही बाहेर गेलेले आहेत, म्हणजे जेवण झालं की कुठेतरी जाऊन बसतात, त्यांना करमत नाही घरामध्ये एकटं बसून। तर स्वतः पटकन कपडे धुवून घेते। ऊन बघू शकता खूप भयानक झालेलं आहे आता इथून ऊन वाढणारच, म्हणजे शिवरात्रीपर्यंत। मग त्याच्यानंतर तर सांगूच नका तसं होणार आहे। थोडंसं लवकरच मला कपडे धुवावं लागेल, कारण मी बाहेर कपडे धुते, उन्हामध्ये आहे ते दगड, तिथे धुवायला मला आरामात 1 तास तर लागतो, कारण कपडे खूप असतात। त्यामुळे थोडंसं लवकर धुले तर ठीक आहे। आणि आज आवाज व्यवस्थित येत नाही, थोडंसं तब्येत बिघडलेली आहे माझी। तर सगळी कामं आवरलीत, कपडे धुवून झाले, भांडी क्लीन झाले। टायमिंग दुपारची 1 वाजलेले आहेत। आता लागलेली भूक मला, रात्री पण व्यवस्थित जेवण झालं नाही, माझं जेवायचं मनच नव्हतं। तर आता गुरुवारचा उपवास आहे, जेवण तर करणार नाही मी। पण हे जात वेळेस ना 3-4 खरबूज आणून ठेवले होते, कारण त्या दिवशी सोमवार होता आणि म्हणत होते तू काही खाणार नाहीस आणि दीपक आणेल तर लेट आणेल तेव्हा तू खाणार नाहीस। मग त्यामधले आम्ही 2-3 खाल्लेले आहेत आणि 1 राहिलेले आहे। तर आता खरबूज खायला घेते आणि मला आज मेहंदी पण लावायची आहे, त्यासाठी ती मेहंदी मी काढून ठेवलेली आहे। तर ही बघा मेहंदी भिजत राहिली 5-10 मिनटं, तोपर्यंत मी खरबूज खायला घेते। तर असं हे सगळं होत राहील। तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा। तर दुपारच्या वेळेमध्ये गरमी व्हायला सुरू झालेली आहे, आतापासून सुरुवात झालेली आहे गरमीची। सकाळच्या वेळेत थंडी, इव्हनिंगच्या वेळेत थंडी वाजते, पण या वेळेमध्ये खूप गरमी दगदग व्हायला लागलेली आहे। काहीतरी थंड खावं असं वाटतं, कलिंगड असो किंवा खरबूज असो। तर कलिंगड तर आणखी मार्केटमध्ये दिसत नाहीत, पण खरबूज तर राहतच असतात। तर जेव्हाही उपवास असतो खरबूज घेऊन येतात किंवा चिकू वगैरे घेऊन येतात, किंवा पेरू माझे फेवरेट असतात, पण पेरू व्यवस्थित येत नाही आहेत, म्हणजे सीझनच्या अनुसार थोडंसं ठीकठाक येत नाही आहेत। तर आता खरबूजच घेऊन येत आहेत, थंडी असतं। तर बिया वेगळ्या केलेल्या आहेत मी, आणि मेहंदी एक 5-10 मिनिट भिजत राहील तोपर्यंत मी खरबूज खायला घेते। तर या तर मग सगळेजण खरबूज खायला। TV ऑन केलेली आहे, कारण घरात कोणी नसतं, त्यामुळे TV तर चालू असते, कारण दिवसभर घरामध्ये अशी एकटी फिरत असते ना, थोडंसं वेगळं वाटतं। काहीतरी गुणगुण कानात चालू असले ना ठीक वाटतं। तर खरबूज खाऊन झालेला आहे, मेहंदी पण लावली, धुवून पण घेतली, एक 5-10 मिनिटं ठेवून मी धुवून घेतलेली आहे, जास्त वेळ ठेवत नाही। आणि तोपर्यंत दीपक पण आलेलं आहे दुपारचं जेवण करायला। येते वेळेस द्राक्षी घेऊन आलेलं आहे, ते पण काढून ठेवते, दीपकला जेवायला वाढते। तर द्राक्षी धुवून ठेवणार आहे, म्हणजे सगळे धुवून घेणार नाही, थोडी खाण्यापुरते। असं म्हणतात की फळं धुवून ठेवल्याने खराब आंबटपणा वगैरे फुटतो त्याला, तर थोडीशी मी घेणार आहे, कारण आत्ताच खरबूजही खाल्लेलं आहे मी। विचार करत होते दही साखर खावं,
पण आता द्राक्ष आणलेले आहेत तर तेच घेते. आणि दीपकला इकडं मी आज भाजी बनलेली नाही काही, कारण जास्त भाजी बनवते सरत नाही. दिनेशचं जे घाईगडबडी सकाळी झालं ते झालं, तो गेलेला आहे कॉलेजला घेऊन, जे आहे ते संध्याकाळीच राहतं त्याचं जेवण. मग बाबांचंही जेवण झालं. मग दीपकसाठी काय भाजी करावी असा विचार आला, मग काही केलं नाही. दही शेंगाची चटणी पण संपलेली आहे, आता तीही मला बनवून ठेवावं लागेल. एकत्रच मी 10-12 दिवसाची शेंगदाण्याची चटणी वाटून ठेवते, पण आता संपलेली जितकी होती तितकी दीपकला शेंगदाण्याची चटणी, दही दिलेलं आहे. वरण, भाकर, भात हेच बनलेलं आहे. आज मी वेगळं काही बनवलेलं नाही आहे. आणि तसं माझंही गुरुवार आहे, यांचाही गुरुवार आहे, पण हे फ्रूटही काही खायला घेतले नाहीत आणि जेवणही केलं नाही. मी म्हटलं दुपारच्या वेळी तर जेवण करा, कारण ट्रेनमध्ये बसतात, मग नंतर ट्रेनमधून खाली उतरणं जेवणं होणार नाही त्यांना नंतर. म्हणून म्हणलं जेवण करूनच तुम्ही ट्रेनमध्ये बसा. तर नाही, तसंच बसलेले आहेत. आता बघूया कधी येणार. तर दिनेश आज बिदरला गेलेला होता, म्हणजे अगोदर कॉलेजला गेला, तिथून फॉर्म घेतला, त्या फॉर्मवर सिग्नेचर लागणार होती. मग तिथून बिदरला गेला ते सिग्नेचर करून घेण्यासाठी. तर दिवसभर असंच गेले दिनेशचं, नुसती पळापळ पळापळ. घरात नाही, थोडंसं लेटच गेलेला होता. मग तिथून कॉलेज, मग बिदर, मग घरी येणं. तर 4:30 वाजता घरी आलेला आहे. येतेवेळेस फ्रुटी घेऊन आलेला आहे. तर मी ही फ्रुटी प्यायला घेतलेली आहे. फ्रुटी माझी फेवरेट आहे, म्हणून दिनेश जेव्हाही बाहेरून येतो ना तर फ्रुटी नक्की घेऊन येतो. त्याला माहिती आहे मम्मीलाही खूप आवडते. आणि दीपक इकडे उसाचा रस पण घेऊन आलेला आहे, यामध्ये लिंबू वगैरे टाकून. म्हणजे आज गुरुवारचा उपवास आहे, पण जेवणाची काय अपेक्षा नाही आहे मला, कारण मुलं हे ते खूप सारं आणलेलं आहे. दीपक द्राक्ष घेऊन आला, दिनेश फ्रुटी घेऊन आला, नंतर आता आणखीन रसही घेऊन आलेलं आहे उसाचं. मग हे ते पिऊन पोट भरलेलं आहे. म्हणजे दर गुरुवारी कसं प्रत्येक गुरुवारी हे फ्रूट घेऊन येतात, आम्ही खातो, नंतर संध्याकाळी जेवण होतं. पण दिवसभर मुलं मम्मी हे खाल्लं नाहीस, ते खाल्लं नाहीस, आज तू जेवली नाहीस, उपवास आहे तुझा, असा तसा खूप यांनी घेऊन आला आणि मला पुढे बसून खाऊ घातलेलं आहे, त्यांच्या पप्पापेक्षाही जास्ती. तर असो, हे ते खाऊन झालेलं आहे. नंतर संध्याकाळी माझं जेवण पण झालं. यांना फोन लावलेला होता, टायमिंग सांगितलं रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. आज दीपक यायला खूप लेट केला गॅरेजमधून, 12:30 वाजता दीपक आला. मग त्याचं जेवण खाणं झालं. मग असं सगळा पसारा आवरला, भांडे वगैरे क्लीन केले, तितक्या त्यांचा फोन आला. ते म्हणत होते मी ट्रेनमध्ये आहे आणि आता येण्यासाठी घरी 1:30-2 वाजतील मला, आणि जेवण केलेलं नाही, सकाळपासून उपाशी आहेत. त्यांना मी दुपारीच फोन केले, तेव्हा म्हणलेलं होतं की जेवण करून तुम्ही ट्रेनमध्ये बसा, कारण ट्रेन प्रवास असला ना तर उपवास असलं तरी पण एक टाईम कधीही जेवायचं असतं. घरी असलेलं वेगळं असतं, आपण वेळेत जेवण करतो, पण कुठेतरी बाहेर प्रवास आहे, वेळेत जेवण होत नाही. तेच म्हणलं होतं त्यांना की जेवण करून ट्रेनमध्ये बसा. नाही, तसेच बसले ते, आणि फ्रूट पण घेतले नाही. दिवसभर उपासमार झाली त्यांची, काही खाणं नाही, पिणं नाही, चहा नाही, काहीच नाही. असं झालं, म्हणजे जे ट्रेनमध्ये चहा येतो ना ते त्यांना आवडत नाही, घेतलेला नाही असं म्हणत होते. म्हणजे कॉफी होती, चहा नव्हताच तिथं. तर असो, आता 1:30 वाजलेलेच आहेत. तर आता मी स्वयंपाक करत आहे. तर यावेळेस सगळ्या ताई झोपीत असतील, पण मी करत आहे स्वयंपाक. आजची रात्र अशीच आहे, म्हणजे आज झोपायचंच नाही आहे रात्रभर. म्हणजे 12:30 वाजेपर्यंत दीपकचा वेट केला, गॅरेजमध्ये काम होतं, तो आलेला नाही. आल्यानंतर त्याचं जेवण खाणं झालं. नंतर यांचा फोन 1:30 वाजता आला, म्हणत होते येत आहे, आता थोड्या वेळाने अर्ध्या तासात घरी येणार आहे, जेवण झालेलं नाही आहे. तर म्हटलं आता रात्रीचे 1:30 असो 2 असो, स्वयंपाकाला लागलेले. तेल पण संपलेलं आहे, म्हणजे जसं पॉकेटच मी आणत होते 1-1 किलोचे, पण त्या दिवशीचे आणि हे 15 किलोचं जे कॅन आहे ते घेऊन आलेले. तर त्यामधलं तेल मला काढता येत नाही सुरुवातीला, म्हणजे भरलेलं असतं ते. तर दीपकला म्हटलं ते कॅनमधलं तेल काढून दे. म्हणजे माझ्यासोबत दीपकही जागी आहे, दिने झोपलेला आहे अगोदरच, म्हणजे त्याला काही त्यांनी यायचं माहितीही नव्हतं. दीपकच यायला लेट केलेला होता, आणि आत्ताच यांचा फोन आलेला होता. जसं दीपकचं जेवण झालं तसं फोन आला. मग दीपकही माझ्यासोबत जागीच आहे, म्हणत आहे मग मी पप्पाला आणायला बस स्टॉपला जाईल, तोपर्यंत मी स्वयंपाकात हेल्प करतो. तर आता मी भाजी काय बनवत आहे, म्हणजे ज्यावेळेस अशी घाईगडबड असते, अशी इमर्जन्सी असते ना, त्यावेळेस झटपटीनं बनायची आणि चविष्ट भाजी कशी बनवायची ते शेअर करत आहे. तर मी टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आणि इकडे हे जे वाटण केलेले दीपकनं काय काय केलेले, तर शेंगदाणं, खोबरं आणि तीळ मी व्यवस्थित भाजून दिलेले होते. गार झाल्यानंतर दीपकने याची पूड बनवून दिलेली, एकदम छान मसाला तयार झालेला आहे. म्हणजे आरामात 4-5 दिवस टिकून राहतो. फ्रीजला ठेवलं तर खूपच छान 15 दिवसही ठेवू शकता. जेव्हाही घाईगडबडीत भाजी बनवायची हा मसाला कामाला येतो. तर इकडे कशा पद्धतीने भाजी बनवत आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलेले, ठेचलेल्या 10-12 पाकळ्या परतून घेतल्यानंतर जे वाटण केलेलं आहे आपण, खोबरं, तीळ आणि शेंगदाणं, ते टाकलेले अर्धी वाटी परतून घेतलेलं आहे. लाल मिरची पावडर टाकलेली आहे, फोडणीमध्येच परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकलेले आहेत, परतून घेऊ. खूप छान चविष्ट भाजी बनते, एकदम धाबा स्टाईल. खूप थोडा वेळ फोडणीमध्ये मी परतून घेतलेला आहे, कमी गॅसवरती. आता टाकूया यामध्ये पाणी कोमट घेतलं तर खूपच छान, म्हणजे एकदम गार पाणी टाकल्यानं भाजी बेचव होते, म्हणून थोडंसं कोमट पाणी मी ते ग्लासभर टाकलेली आहे. थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला टाकणार आहे, सुहाना मसाला. मिक्स करू भाजी. इकडच्या काउंटर शिजत राहील तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते, म्हणजे अर्ध्या तासात हे येणार आहे तसं म्हणत होते. आता 5-10 मिनिटांमध्ये येतील हे. तर दीपक आणायला जाते, म्हणजे आत्ताच फोन आला होता की बस स्टॉपवर आलेले आहेत. टायमिंग बघत आहात तुम्ही, 1:45 वाजलेली, मला वाटलं 1:30 वाजलेले आहेत. मी टायमिंग तितकं पाहिलेलं नाही, 1:45 वाजलेले आहेत. तर असो, किती झालं तर रात्री 1-2 वाजता कोण स्वयंपाक करतं.
तरी पण आता असे आहेत हे. दुपारच्या वेळेत तर सांगितलं होतं की जेवण करा, दिवसभर उपासमार तर झाली ते वेगळं झालं, परत रात्री 1-1:30 वाजता गुरुवार सोडणं असं झालेलं आहे यांचं. तर असो, इकडं भाजी बनलेली आहे. इकडच्या काउंटर म्हणजे एक वेळा परतून मी कमी गॅसवर ठेवलेला आहे, निवांतपणे बनत राहील. तोपर्यंत भाकरी बनवून घेते. आणि तुम्ही म्हणत असता की ताई ज्वारीची भाकरी कशी बनवते शेअर कर. तर दिवसभर नुसती धावपळ असते. जेव्हा आम्ही सकाळी भाकरी बनवते त्यावेळी ते असं होतं की बाबा जेवण करायला बसतात, मग व्हिडिओ बनवत भाकरी बनवणं जमतच नाही, वेळ खूप जातो त्यामध्ये. तर म्हटलं आता टायमिंग रात्रीची 1-1:30 वाजत आहेत, यावेळेत कोण डिस्टर्ब करणार आहे. निवांतपणे कॅमेरा ऑन करून मी भाकरी बनवत आहे. तुम्हाला शेअर करायची होती रेसिपी. तर अगोदर पीठ मी चाळून घेतलेलं आहे ज्वारीचं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. जितकं छान मळलं तितकी भाकर छान होते, व्यवस्थित फुलते पण आणि मऊसूत म्हणून तयार होते. तर छान मळून घेतलं आणि खालच्या साईडला थोडंसं कोरडं पीठ टाकायचं, थापून घ्यायचे जितकी पातळ पाहिजे तितकं. आणि डायरेक्ट मी किचन काउंटरच भाकरी बनवते, म्हणजे मला परातीत बनवायला जमत नाही. आणि तव्यावर टाकलं, पटकन पाणी फिरवून घ्यायचं, पलटून घ्यायचं आणि एका साईडला छान व्यवस्थित भाजून घ्यायची, मग पलटायचं. बघू शकता भाकर व्यवस्थित फुललेली आहे. तर सोपीच पद्धत आहे, काही अवघड सवघड नाही यामध्ये. सोप्या पद्धतीने आपण एकदम छान अशा मऊसूत भाकरी बनवू शकतो. तर 2च भाकरी बनवणार आहे, कारण सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं तर कोणी जेवणार नाही आहे. यांच्या पुरत्याच 2 भाकरी, भात, नंतर मेथी टमॅटोची भाजी बनवलेली आहे. तर अशा पद्धतीने भाकर थापून मी तव्यावर टाकली, पटकन पाणी फिरवून घ्यायचं. भाकर टाकल्या तवा खूप गरम असला पाहिजे, म्हणजे थोडासाही गार तवा असला तर भाकर व्यवस्थित होत नाही. तवा छान गरम झाला की त्यावरती भाकर टाकायची, पटकन पाणी फिरवून घ्यायचं आहे, भाकर पलटून घ्यायची. आता ह्या साईडनं भाकर निवांतपणे सेकत राहील, पूर्णपणे सेकून घ्यायचं आहे. सतत उलट पलट केलं तरी भाकर व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत मी किचन काउंट स्वच्छ धुवून घेते, म्हणजे आज 2-3 वेळा किचन काउंट धुवण्यात आलेला आहे. म्हणजे जसं भांडी क्लीन केलं तसं क्लीनच, म्हणजे सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं होतं. परत स्वयंपाक बनला आणखी तशीच झालेली आहे. तर एक वेळा पुसून घेतलं. बघू शकता भाजीचा कलर खूप छान, एकदम धाबा स्टाईल भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि तुम्ही म्हणत होता की ताई हिरवी मिरचीचा ठेसा बनवून दाखव. तर हो ताई नो, लवकरच मी तुमच्याशी शेअर करेन की हिरवी मिरचीचा ठेसा कशा पद्धतीने बनवला जातो, म्हणजे 3-4 दिवस ठेवून आपण खाऊ शकतो. तर भाजी एक वेळा मी मिक्स केलेली आहे, भाकरी पण बनवून तयार झालेल्या आहेत, नंतर भाती बनलेला आहे. तर झालेले स्वयंपाक आता यांचाच वेट होत आहे. तर आत्ता एक वेळा फोन आलेला होता, म्हणत होते बस स्टॉपला आलेले आहेत, तर दीपक आणायला जात आहे. बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे, म्हणजे टायमिंग रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. तरी पण भीती वगैरे वाटत नाही यांना, मला एकदम भीती वाटायला लागते. तर दीपक गेल्या मी दार परत बंद करून घेतलेलं होतं, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटात घरी आले होते. तरी पण रात्रीची वेळ आहे, खूप भीती वाटते. बाबा दिनेशी झोपलेले आहेत. तर गेलेला आहे. फायनली हे घरी आलेले आहेत. तर केस बालाजीला अर्पण करून आलेले आहेत, म्हणजे तिरुपतीला गेलेला प्रत्येक व्यक्ती केस बालाजीला अर्पण करूनच येतो. तर चेंज वगैरे करून घेतील, फ्रेश होतील तोपर्यंत पटकन मी ताट लावते, म्हणजे टायमिंग तर खूप झालेलं आहे, 2 वाजलेलेच आहेत. आणि 2 वाजता मी बॅग चेक करत आहे, म्हणजे यामध्ये ओले कपडे आहे त्यांचे सगळे कपडे, चार्जर, जेही मी दिलेलं होतं छोटं मोठं सामान सगळं काढून ठेवत आहे. आणि जी ही रेसिपी मी पॅक करून दिली होती, रवा लाडू, भजी, भाकरी, चिवडा, काहीच परत आलेलं नाही. म्हणत होते खूप छान झालेलं होतं सगळं. सगळी मित्रमंडळी खाल्लेले आहेत, म्हणजे एका दिवसात संपलं, दुसऱ्या दिवशी परत ते काहीतरी घेऊन खाल्लेले होते असं म्हणत होते. तर सगळे मी डबे जेही दिलेले होते सगळे काढत आहे, सगळे घेऊन आलेत परत. म्हणजे मला काय वाटतं ना, स्टीलचा डबा दिला तर परत आणत नाही, तर म्हणून मी सगळे प्लास्टिकचे डबे दिलेले होते. भजी, लाडू काही घालून जे दिलेलं होतं सगळे घेऊन आलेले आहेत. जे कापड बांधून दिले होते भाकरी ते पण घेऊन आलेले आहेत, सगळे मी काढून ठेवत आहे. यामध्ये सगळे ओले कपडे आहेत, तर कपडे सगळे हडकत ठेवते. आणि प्रसाद वगैरे आता यावेळी मी काहीच काढणार नाही सगळे. आणि जे इस्त्रीचे कपडे दिलेले होते घालण्यासाठी यांना, जशाला तशीच इस्त्री आहे, त्यामधले कुठले कपडे काढले नाहीत ना घातले नाही, जे अंगावर होते तेच होते. नंतर नाईट पॅन्ट तितकं हे काढून म्हणजे चेंज केलेलं आहे, आणि बाकीचे कपडे तसेच आहेत. फक्त हे कपडे तिरुपतीची एक फेरी घालून परत घरी आलेले आहेत जशाला तसेच, जसं मी पॅक केलं होतं तसंच होतं. सगळं काढलेलं आहे कपडे वगैरे, आणि प्रसाद परत मी बॅगमध्ये घालून ठेवलेला आहे, कारण आता यावेळी काही काढणार नाही, उद्या बघूया ते सगळं. तर अगोदर आता यांना जेवायला वाढते. तर इकडं भाजी, भाकर मस्त अशी झणझणीत टमॅटोची भाजी बनलेली आहे. ताक पण, म्हणजे आता रात्रीच्या वेळी ताक पिऊ नये, तरी पण दिवसभराची उपाशी आहेत आणि यांना बिना ताकाचं जेवण होत नाही यांचं, तर दिलेलं आहे. तर फ्रेश होऊन बसलेले आहेत आणि टी व्ही ऑन केलेली आहे, कारण एकदम सुनं असं वाटत होतं ना. रात्रीची वेळ, एक तर 2 वाजलेले आहेत, आता जेवण करत आहेत, गुरुवार सोडत आहेत. सांगा ह्या वेळेत कोण गुरुवार सोडतं. तरी पण कधी अशी परिस्थिती येते आणि आपल्याला त्या परिस्थितीनुसारच चालावं लागतं. तर जेवायला वाढलेले भात नंतर घेणार आहेत आणि म्हणत आहेत तूही काहीतरी घे. तरी पण माझं आता गुरुवार तर संपलेला आहे, रात्रीचे 2 वाजले, पण परत वैभवलक्ष्मीचं शुक्रवारचं व्रत आहे माझं, ते चालू झालेलं आहे. तर पेरू घेतलेला आहे.